सोनिया गांधींनी अचानक वंदे मातरम थांबवल्याचा इशारा केला आणि सध्या हा व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यावरून अनेक चर्चांना उधाण आलं. सोनिया गांधींनी वंदे मातरम थांबवलं, सोनिया गांधींनी देशाचा अपमान केला. तर काँग्रेसचं म्हणणं आहे की सोनिया गांधी ह्या मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी बसण्यासाठी खुर्चीची व्यवस्था करायला सांगत होत्या. पण या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर वंदे मातरम हे केंद्रस्थानी आहे. पण वंदे मातरमचा 90 वर्षापूर्वीचा तुम्हाला रंजक इतिहास माहिती आहे का? आपण सर्वसाधारणपणे जे वंदे मातरम ऐकत आलो आहोत, म्हणत आलो आहोत, त्याच्यामध्ये आपण फक्त 2च कडवी नेहमी म्हणत असतो. परंतु मूळ वंदे मातरम बंकिमचंद्रनी जे लिहिलं त्या वंदे मातरम मध्ये एकूण 6 कडवी आहेत. मग आपल्याला वर्षानुवर्ष पहिले 2च कडवी का ऐकवली जातात? तर त्याच्या पाठीमागचा इतिहास आहे तो म्हणजे 1937 मध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीने राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमची पहिल्यांदा 2 कडवी वापरायची शिफारस केली. पुढची कडवी वापरली असती, पण त्यामध्ये जसे की दुर्गा अशा देवींची नावं ही देशाच्या भूमीला देण्यात आलेली आहेत. आणि मग त्यावेळेला तत्कालीन काही मुस्लिम नेत्यांनी हे व्हायला नाही पाहिजे, सेक्युलर भारत आहे तर त्याच्यामध्ये हे चुकीचं दिसतंय असं म्हटलं आणि त्यामुळे पहिली 2 कडवी हीच आपण स्वीकार केली आणि ती म्हटली गेली. त्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा संविधान सभेमध्ये जन गण मन हे राष्ट्रगान असेल आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्यामध्ये ऐतिहासिक भूमिका घेतलेलं वंदे मातरम याला सुद्धा तितकाच सन्मान येणाऱ्या काळामध्ये दिला जाईल अशी घोषणा केली. मात्र आता गेल्या काही दिवसांपूर्वी अर्थात 2026 रोजी आपल्या भारताच्या केंद्र सरकारनं साहीच्या साही कडवी म्हटली गेली पाहिजेत अशा पद्धतीचा नवीन एक अध्यादेश निर्देश काढलेला आहे. हे साधारणपणे 3 मिनिटं 10 सेकंदांचं काहीतरी पूर्ण वंदे मातरम आहे, तिथून पुढच्या काळात घेतलं जाणार आहे. मग मित्रांनो, तुम्हाला नेमकं काय वाटतं? 1937 साली जो घेतलेला निर्णय होता तो देशाच्या एकोप्यासाठी होता की आता घेतलेला निर्णय हा कुठेतरी वेगळ्या दिशेला देश घेऊन जाणार आहे? आणि मग सोनिया गांधींनी वंदे मातरम थांबवलं ते त्या निर्णयासाठी की खरगेंच्या खुर्चीसाठी? नक्की तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.